हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना. त्याच दिवशी आम्ही सी वर्ल्डमध्ये गेलो होतो ते ट्रेन राईड करायला. त्या ट्रेन राईडमध्ये छोटीशी ट्रेन राईड होती. स्मितला आमच्या ट्रेन राईड खूप आवडते आणि त्याच्यामध्ये अडल्ट्स पण बसू शकत होते. असंच मज्जा म्हणून आम्ही बसलो होतो आणि ही अशी छान ट्रेन राईड. स्मितू कुठे? माहित नाही तुला? आत्ता इथे, पण ट्रेनमध्ये कुठे बसलाय माहित नाही. बाबा दिसतात, बाबांजवळ स्मितू बसलाय. स्मितू दिसते बघ आता. नाही दिसत? नाही दिसत. ये त्याच्यानंतर कुठे बसलो? घोड्यावर. तगडक तगडक घोडोबा, घोड्यावर बसलेला डोबा. त्याच्यानंतर मुलं गेली घोड्यावर बसायला आणि मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही गेलो मोठ्या ह्याच्यामध्ये बसायला, राईडमध्ये. त्याच्यामध्ये किड्स अलाउड नव्हते, छोटे किड्स मोस्टली. पण मृण्मयी आमच्याबरोबर आली होती. कशी करतो? आणि ऑब्व्हियसली ख्रिसमसचा वेळ होता, तर सगळीकडे इथं मोठ्या प्रमाणात ख्रिसमस साजरा होतो. तर सी वर्ल्डमध्येच त्यांचा लाईव्ह शो होता रिलेटेड टू ख्रिसमस. येशू ख्रिस्तांचा जन्म आणि त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या स्टोरीचं आणि कथानक रूपामध्ये त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये म्युझिक, डान्स या सगळ्या गोष्टी होत्या. छान वाटलं. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माची स्टोरी जी रिअल होती ती त्यांनी वेगळ्या प्रकारे सांगितली. रिअलच, पण असं एक फनी वेनी 4 वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या तोंडून वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगितल्या आणि रिअल स्टोरी काय आहे हे सांगितले होते. आणि त्याच्यामध्ये लाईव्ह कॅमल, उंट आणलेला त्यांनी. आणि तिथेच तुम्हाला पक्षी पण दिसतील. त्यांनी कसं ट्रेन केलं होतं माहीत नाही, पण ते बरोबर तिथून निघाले आणि त्या खिडकीकडे गेले. मे बी त्यांना लाईट थ्रू त्यांनी ट्रेन केलं होतं. आणि ही एंजल. स्मित, बघितलं तू हे शो? हे हे बघ, बर्ड्स कसे पळाले. बर्ड्स फास्ट पळाले. हो. आणि एक बर्ड दुसरीकडे गेलेला, तो पण आला ना तिकडे. एंजल एंजल कसं करते? प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही सगळे बाहेर निघालो. मस्त ख्रिसमस हॉलिडे लाईटिंग केलेली होती. छोटासा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडतोय. खूप छान सुंदर लाईटिंग होती आणि अशी वॉर्म लाईट, म्हणजे ही डोळ्यांना त्रास न देणारी लाईट. छान वाटतं बघा. पिहू खालून चाल. पिहू, स्मित कॉपी करतो तुझी. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मध्येच जेवण पिकअप केलं, हॉटेलमध्येच खाल्लं आम्ही आणि आराम केला. इथल्या हॉटेल्समध्ये एक, म्हणजे इंडियामध्ये पण असेल, मी इंडियामध्ये हॉटेल्समध्ये आपण जात नाही आपली घरं असल्यामुळं जास्त. कुठे बाहेरगावी गेलो तरच. तर जेव्हा आपण हॉटेल बुक करतो तर ब्रेकफास्ट फ्री असलेले खूप हॉटेल्स असतात. आणि सकाळी तिथे काय ब्रेकफास्ट असतो मी तुम्हाला दाखवते. मोस्टली अमेरिकन ब्रेकफास्टच असतो. त्याच्यामध्ये कधी कधी व्हेजिटेरियन लोक असतील तर त्यांच्यासाठी पोटॅटो वगैरे ठेवलेले असतात, पण व्हेजिटेरियन ऑप्शन खूप कमी असतात. एग्स, ब्रेड्स, वॅफल, केक्स, कपकेक्स.
तनू दुसरा दिवस आहे आमचा टेक्सासचा. सॅन अँटोनियो शहरात आहोत आणि आता रिव्हर वॉक करायला जातोय आपण. पार्किंग केली आहे गाडी, पेड पार्किंग. बस ही स्मित आणि पिहू आणि मृण्मयी. वाव, ए झाड बघ काय झालंय. ही रिव्हर आहे, शहराच्या मधून जाते. घोड्याचं आणि क्लिनिंगची. मस्त पाणी पडतं. ए तिथे मध्येच आपल्याला रोबो डॉग दिसला आणि एक लेडी घेऊन जात होती त्याला. व्ह्यू आहे, सरकतच नाही आहे. हे किती सुंदर बनवलंय बघा त्यांनी. आणि विजिटर्स परत. Wave just so back. He's waving at you. Look at him. He's waving at you. Yeah. There you go. Hey, good morning, buddy. Hi. Hi. Good morning. हे हॉटेल कसं आहे बघा, नदीच्या कडेला आहे आणि ह्याचं डायनिंग पण आहे. माझा फोटो बोट टूर साठी हाय करा. आलोय रिव्हर बोट टूर. Are we all agree? Yes. Perfect, so let's start. And I'd like to start by showing you the place where San Antonio had its first neighborhood. Look on the left side, all that area on top is La Villita. La Villita means the little village. Back in 1722, some Spanish soldiers settled on that area in order to protect Mission San Antonio de Valero. Have you ever heard about that mission before? San Antonio de Valero? Some of you have, some of you haven't. What about the Alamo? Yeah, it's the same thing. Same building. There are 5 missions which are beautiful buildings from the 1700s and they are heritage of the nation. I highly recommend to go also to the missions because that is advanced here in San Antonio. Do you know what's the best part? No. It's free. Yes, it's totally free. So what are you waiting for? Right? Go to the missions. If you don't have time to go to all of them, besides the Alamo, go to San Jose because that one is going to give you a better idea why we have the missions and how they used to work. Also, on the right side of the boat, we are going to find what used to be the public library. It used to be the shallowest part of the river and it was really easy for travelers to just cross it with their horses. Back in 1691, Father Nazaret, a Catholic priest from Spain, named the river San Antonio. And after that, when the first mission was created, was named after the river, and after that, the city was named after the first mission. So that's the reason why now we are in the city of San Antonio. So there's a legend that says that since Mexican Revolution, people start getting married on that little island. We continue with this tradition. We have about 300 weddings every year on that small island. I don't know if this is about tradition or because it is free, but the truth that we have a lot of weddings there, and we're here for proposals as well. And since we already saw the marriage island, would you like to see also the divorce island? No, we don't have that. We don't have that. Don't worry. We just celebrate love here in San Antonio. But pay attention in front of us, that huge red building in Venice.
Back then when they opened, they used to have a boarding school for boys right next to it, where nowadays we have La Mansion Hotel. And now on the right side, you're going to see some tourists in their natural habitat. No, just kidding. This is another location where you're going to start with... Yes. Well, yeah, no, I don't think that I can do this. I think it's going to take me like 5 hours. Artist Pedro Reyes, almost 4 years ago, and it is open to interpretation. Behind the Stargazer, one of the Marriott hotels, actually we have 2 Marriotts. The other one is right next to it on the left side of the boat. And something very interesting happened before the older Marriott was built. So the important here is not the building but the location. Do you remember that I mentioned before that here? सुंदर असं रिव्हर वॉक केल्यानंतर आणि रिव्हर बोटिंग केल्यानंतर आपण आलो आहे एका मंदिरात, जे तिथून 1 तासाच्या अंतरावर होतं. राधा माधव धाम, जे मी पहिलं मंदिर बघितलं की राधाला मध्यस्थानी ठेवलेलं आहे. राधाविषयी सगळी माहिती त्याच्यामध्ये शेअर केलेली आहे. खूप मोठ्या जागेमध्ये हे मंदिर आहे, खूप शांत आहे आणि तिथे काय काय बघायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. खूप स्वच्छंदपणे मोर फिरत असतात, पाळीव मोर आहेत तिथे. मोठमोठी झाडं आहेत, त्यांच्या फांद्या आहेत, पारंब्या आहेत आणि त्यांनी मोठे लाकडी झोके बांधलेले आहेत. आणि एक प्रकारे वृंदावनच त्यांनी तयार केलेलं आहे. छोटं तलाव आहे, त्याच्या काठी त्यांनी मस्त कृष्ण आपला सवंगड्यांबरोबर कसे खेळायला यायचं त्याचा देखावा छोट्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर राधाकृष्ण कसे भेटायचे, म्हणजे कशा प्रकारे त्यांची रासलीला चालायची त्याचा एक छोटासा देखावा आहे. आणि तिथे त्या मंदिरामध्ये परिसरात राहण्याची खाण्याची सुद्धा सोय आहे. म्हणजे आपलं कसे भक्तनिवास असतात तसं मिनिमल चार्जेसमध्ये तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचं असेल तरी तिथे राहण्याची व्यवस्था आहे तुमची. आणि खूप छान मंदिर आहे. मंदिराचं परिसर रेकॉर्ड करता आला नाही, परिसर रेकॉर्ड करता येत होता पण आतली बाजू रेकॉर्ड करता आली नाही. पण खूप सुंदर आहे मंदिर. तुम्ही जर टेक्सासमध्ये असाल तर नक्की व्हिजिट करा. ते फोटो काढू. किती सुंदर आहे हे मंदिर आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे, तिकडे त्या साईडने एंट्रन्स आहे. आणि मंदिराच्याच परिसरात हे असं पाणी आहे. किती सुंदर कारंजे. आणि तिथे पण मूर्ती आहे त्याला. त्याचं नाव राधाकुंड आहे. आणि इथे अजून एक मूर्ती आहे मस्त राधाकृष्णाची. काय मस्त आहे. ह्याच्या पुढे फोटोग्राफी करू शकत नाही आहे, तर ही एंट्रन्स आहे आणि इथून पुढे अलाउड नाही आहे फोटोग्राफी. मंदिराच्या परिसरात आलेली हारणं बघा. मंदिराच्या परिसरात मोर पण आहे तिथे. दिसलं का? पळू नका. बघ मोर बघा, मोर. तुम्ही पळवून लावू नका मृणाली, हात नाही लावायचा. पळू नो नो नो. इथं थांब. इथे ये इकडे. पळतात ते, मग आपल्याला पळता येणार नाही. मस्त शांत खाऊ खात आहेत.
Instead of you are scaring him, he scared you. मंदिराच्या परिसरात असं शिवलिंग पण आहे मस्त. स्मित तू सरक बाळा, तुला पण वाजवायचं सर आहे पूर्ण. हे बघा, हे मंदिर आहे आणि हे त्यांनी राहण्यासाठी केलेलं आहे भक्तांसाठी. जसं आपल्याकडे भक्त निवास असतात मिनिमल चार्जेसमध्ये. राधाकृष्ण जसं ते यमुनेच्या काठी भेटायचे त्याचं रिप्लिका केलेलं त्यांनी. हे त्यांनी कृष्ण जेव्हा आपल्या मित्रांबरोबर गाई चालण्यासाठी जायचे त्यावेळेस आहे. मस्त बासुरी वाजवायचे त्यावेळेस त्यांनी देखावा तयार केला. गिरी पर्वत आहेत. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपतोय. सुंदर अशा मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण जातोय आपल्या हॉटेल्सकडे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.